बघा, एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो, त्यामुळे गिराहिकास तो दूरदर्शन संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, कुठल्याही वस्तूची छापील असो किंवा मूळ किंमत असो, ही कुठलीही गोष्ट लेकरांनो 100% असते. ही छापील किंमत उदाहरणार्थ 100% समजायची. दुकानदार गिराहिकाला 11% म्हणजे 11% याप्रमाणे काय देतो? ही देण्यात येणारी सूट लेकरांनो. जर समजा या 100%तून वजा केली तर उत्तर प्राप्त होते लेकरांनो 89%. अर्थात गिराहिक छापील किमतीच्या म्हणजे गिराहिक दुकानदाराला 89% रक्कम देतो. लक्षात घ्या. आता गणित म्हणते गिराहिकास तो दूरदर्शन संच 22,250 रुपयास मिळतो. म्हणजे हे आम्ही असं म्हणू शकतो की हे दुकानदाराला तो जो 89% एवढी रक्कम देतो. लक्षात आलं ना तुमच्या? 89% आले कसे? त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत 100%, दुकानदार 11% सूट द्यायला लागला. 11% ही देण्यात येणारी सूट ही जर वजाबाकी केली, उत्तर प्राप्त होते 89%. अर्थात गिराहिक दुकानदाराला 89% एवढीच रक्कम देतो आणि ही 89% रक्कम म्हणजेच हे 22,250 रुपये ज्या किमतीला हा संच गिराहिकाला मिळतो. मग उत्तराप्रत पावलं टाकायची कशी? इथं लेकरांनो साधी आणि सोपी गोष्ट, टक्के, इथं रुपये किंवा रक्कम. जर का 89% म्हणजे हे 22,250 रुपये होतात, तर 100% ही त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत वाकसरनं पकडली. हे 100% म्हणजे किती बाबा? विचारल्या प्रश्नाचं उत्तर काय? त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा लेकरांनो. 100चा 22,250 सोबत छेदस्थानी हे 89. आता अंशातील हा गुणाकार 22,250, त्यावर 2 शून्य देऊन टाका. हा गुणाकार संपला. छेदस्थानी 89. हा भाग जेव्हा तुम्ही द्याल 25,000 रुपये हे उत्तर प्राप्त होते. हे 25,000 काय हो? तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. छापील किंमत ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.